ठाणे जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने बेकायदेशीर मद्य विक्री आणि कर चुकवेगिरी करणाऱ्या अनेक बार आणि रेस्टॉरंट्सवर कठोर कारवाई केली आहे। माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार या कारवाईत अनेक बार आणि रेस्टॉरंटचे परवाने काही कालावधीसाठी निलंबित करण्यात आले आहेत। तथापि काही बार चालक हे निलंबनाचे आदेश पायदळी तुडवून आपले बार आणि रेस्टॉरंट सुरू ठेवून बेकायदेशीरपणे मद्य विक्री करत असल्याचे आढळून आले आहे। उल्हासनगर क्रमांक 3 मधील न्यू नीलम रेस्टॉरंट आणि बार या परवाना धारकाचा परवाना जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार 28 मार्च पर्यंत सुनावणी होईपर्यंत निलंबित करण्यात आला आहे। तथापि निलंबनाच्या आदेशाचा भंग करून हा बार मालक बेकायदेशीरपणे आपला बार आणि रेस्टॉरंट सुरू ठेवत असल्याचे निदर्शनास आले आहे। शासकीय आदेशांचे उल्लंघन हा गंभीर गुन्हा असून समाजातील विविध स्तरातून या बारचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याची मागणी होत आहे। डेमोक्रॅटिक इंडियाच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्षात जाऊन या गैरप्रकाराची शहानिशा केली असता हा बार निलंबनाच्या कालावधीत सर्रासपणे खुलेआमपणे दारू विक्री करत असल्याचे दिसून येत आहे। बातमी तीच जी समाजाची व्यथा मांडेल, बातमी तीच जे प्रशासनाच्या कानात शिसे होतील, बातमी तीच जी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतची सिंहासने हलवेल, बातमी तीच जी राज्यकर्त्यांना जनतेचा सेवक असल्याची जाणीव करून देईल। आणि हो, बातमी तीच जी तुम्हाला तुम्ही माणूस असल्याची जाणीव करून देईल। वर्तमानात रहा, वास्तवात जगा आणि रहा आमच्या सोबत।